नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी किरण गोरख कानडे, सहाय्यक कृषी अधिकारी खेड, तालुका खेड, जिल्हा पुणे. ह्या हंगामातला आपला बीबीएफ यंत्राचा हा तिसरा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश असा की बऱ्याच शेतकऱ्यांकडे छोटे ट्रॅक्टर आणि 4 फुटापर्यंतच पेरणी यंत्र आहे. तर ह्या पेरणी यंत्राला बीबीएफ यंत्र कसं तयार करायचं याबाबत बऱ्याच जणांनी प्रश्न विचारले होते, म्हणून आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत. हे आपलं पेरणी यंत्र आहे आणि हे 4 फुटाचं पेरणी यंत्र आहे आणि याला 5 फण आहेत. पुढे 2 आणि मागे 3 फण आहेत. तर आपण काय करणार आहोत, पुढचे 2 फण बंद करणार आणि मागच्या 3 फणावरती आपण पेरणी करणार आहे. आता या यंत्राला आपल्याला रेझर कसं जोडता येईल हे आता आपण पाहू. हे रेझर जोडण्यासाठी आपण एक अटॅचमेंट तयार केलेलं आहे. हे अटॅचमेंट बरोबर आपण पेरणी यंत्राच्या ह्या फ्रेम मध्ये असं लावणार आहोत. शेवटच्या फणापासून आपल्याला रेझर, समजा आपला 18 इंच 2 फणामधला अंतर आहे, तर 9 इंचामध्ये आपण हा रेझर सेट करणार आहोत. हा इथे एक रेझर आहे आपला आणि ह्या बाजूला एक अटॅचमेंट आहे. हे अटॅचमेंटला हा एक रेझर, असं 2 रेझर आपण इथं लावलेले आहेत. सर्वांना नमस्कार. सध्या आपला खरीप हंगाम सुरू होत आहे. आपल्या तालुक्याचा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात क्षेत्र सोयाबीन पिकाखाली आहे आणि या वर्षी अल निनोच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने कमी पावसाचे अंदाज जारी केलेले आहेत. त्या अनुषंगाने कृषी विद्यापीठाने विकसित केलेले बीबीएफ तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांसाठी यावर्षी फायद्याचं असणार आहे. आपल्या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी अगदी कमी खर्चाच्या पेरणी यंत्राचे अटॅचमेंट सुद्धा यासाठी विकसित केलेले आहे. तरी खेड तालुक्यातील शेतकऱ्यांना माझे आव्हान आहे की त्यांनी आपली सोयाबीनची पेरणी ही बीबीएफ यंत्रणेच करावी. धन्यवाद.